नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. काल जे आपलं FB लाईव्ह सेशन होतं UPSC एक्झाम आणि प्लॅन बी आणि तिच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शंका वगैरे, तर त्यासंबंधीची जी लिंक आहे ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो आहे. तर ज्या लोकांना ते शक्य झालं नसेल तर ते त्याला बघू शकतात. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, सर्वदूर ती लिंक तशी आहेच. ओके. तर आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी 27 मे. तर एकंदरच 14 नोव्हेंबर 1989 ते 27 मे 1964 हा त्यांचा एकंदर कार्यकाळ. तर आधुनिक भारताचे निर्माता असं इथं संबोधलं गेलेलं आहे. आणि ही जी ॲड आहे तर ही राजस्थानने केलेली ॲड आहे द हिंदूला. तर बऱ्याचदा असं दिसून येतं की एकंदर सगळ्या राजकीय याच्यामध्ये आपण नेहरू गांधी परिवार याच्यावर टीका टिप्पणी करत असतो. बरेचसे लोक सोशल मीडियावर बोलत असतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एक सिव्हिल सर्वंट ॲस्पिरंट म्हणजे तुम्ही फार क्रिटिकल असलं पाहिजे. तर ह्या याच्यामध्ये कुठलीही व्यक्ती जर तुम्ही घेतली तर त्या व्यक्तीचं योगदान जे काही आहे तर ते पॉझिटिव्हली तुम्ही बघू शकता. काही निगेटिव्ह ॲस्पेक्ट तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये दिसतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहेत ते बघायला जर सुरुवात केली तर तुमच्यासाठी गोष्टी बऱ्याच सोप्या होऊ शकतात. आणि नेहरूंच्या बाबतीमध्ये त्यांचं जे योगदान आहे त्यासंबंधीचं पण एक खूप महत्त्वाचं आर्टिकल इथं आलेलं आहे. या आर्टिकलमधून बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या उलगडतात, कारण बऱ्याचदा आपण सरळ सरळ आरोप करतो. तर त्यासंबंधी हे आर्टिकल खूप महत्त्वाचं आहे. एकंदरीतच याच्यामध्ये की त्यांचं जे काही डेडिकेशन होतं इंटिग्रेशनसाठी असेल किंवा सेक्युलरिझममध्ये नेहरू आणि पटेल यांच्यामध्ये डिफरन्सेससुद्धा असतील, पण ते सेटल डाऊन करण्यात आले होते त्या दोघांमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी डील झाल्या होत्या. त्याच्यानंतर सोशलिस्टिक डेमोक्रेसीचा ॲप्रोच असेल, त्याच्यानंतर सायन्स आणि लॉजिक याच्या गोष्टी असतील, तर याच्यामध्ये इन्सिडंट दिलेले आहेत वेगवेगळे. आणि खूप इंटरेस्टिंग असं हे आर्टिकल आहे, टेलिग्रामला आपण पोस्ट केलेलं आहे. तर ती एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा इश्यू असा आहे की लोकसत्ताच्या बाबतीत लोकसत्तानी क्लिअर केलेलं आहे, लोकसत्ताचे जे कटआउट्स वगैरे जर आपण शेअर केले तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि नक्कीच आपण तेवढी रिस्क घेणार नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या त्या कमेंट आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. पण हे नेहरूइन आयडिओलॉजीचं जे आहे तर ते तुम्ही नक्की वाचा, कारण यांच्यावर पटेल असू देत, नेहरू असू देत, UPSC मेन्सलासुद्धा प्रश्न आहेत आणि तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा हे विचारलं जाऊ शकतं. तिच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीची आयडिओलॉजी काय आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि तिच्यामुळे तुम्ही फार पॉझिटिव्हली आणि बॅलन्स्ड उत्तर देणं गरजेचं असतं. आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटीची जी काही मागणी करण्यात आली होती, तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही. देवेंद्र फडणवीस यांची काल जी पत्रकार परिषद होती तिच्यामध्ये त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यांनी स्पष्ट करण्याचा संबंध पण येत नाही. संविधान जे काही सांगतं त्याच्यानुसार कुठलीही अशी परिस्थिती नाही आहे की ते सरळ राष्ट्रपती राजवट लागली जाऊ शकते. परंतु प्रत्येक वेळेस संविधानाच्या अनुसरूनच राष्ट्रपती राजवट भारतात लागलेली आहे असं नक्कीच नाही. सर्वात जास्त दुरुपयोग झालेलं जर कलम असेल तर 356 कलम आहे. तुम्ही जर पॉलिटीच्या बुकमध्ये बघितलं तर किती वेळा त्याचा वापर झालेला आहे, कुठं कुठं वापर झालेला आहे. केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार वेगवेगळं असलं तर सत्ता स्थापनेसाठी 356चा गैरवापर हा फार आधीपासूनच्या काळात झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की मग आता ही आकडेवारी आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्राला 28,000 कोटी रुपयांची मदत झालेली आहे. आता तिच्यातून अजून समोरून वेगळे आकडे येत आहेत, तिच्यामुळे या आकड्यांमध्ये आपल्याला जायचं नाही. याच्यावर प्रश्न पण तुम्हाला विचारले जाणार नाहीत. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता इथं हे राहुल गांधींचं पण स्टेटमेंट आहे की काँग्रेसचा आघाडीला फक्त पाठिंबा आहे, महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काँग्रेसला तिथं काही एक स्कोप नाही आहे. हे कोलिजन सरकार जे काय असतं, ज्यावेळेस 2 3 4 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात तर तिच्यामध्ये असंच असतं. आणि हा बॅलन्स साधत ते सरकार 5 वर्ष पूर्ण करणं ही एक दिव्य प्रक्रिया असते. आणि त्याच्यामुळेच एखाद्या पर्टिक्युलर पॉलिटिकल पक्षाची जर सत्ता आली तर ते चांगलं असतं कोलिजन सरकारपेक्षा कधी पण. परंतु भारतामध्ये 1989च्या नंतरच्या काळामध्ये तुम्हाला कोलिजन सरकार मोठ्या प्रमाणावर दिसतात. ओके. त्याच्यानंतर आता ही एक आकडेवारी आहे की लाखामागे भारतामध्ये 11 तर जगभरात 70 रुग्ण आहेत. आणि तिच्यात तुम्ही बघा की लाखामागे 11 असल्यानंतर आपली अवस्था अशी झालेली आहे, जर 70 असते देशाच्या जगाच्या तुलनेमध्ये तर आपली काय परिस्थिती झाली असती. ओके. त्याच्यामुळे ही खूप काही चांगली बाब नाही आहे. आता इकडं केरळमध्ये राज्य मंडळाची परीक्षा सुरू करण्यात आलेली आहे.
आणि विद्यार्थ्यांना तपासणी करून आत सोडण्यात आलेलं आहे. तर आता एक्झाम संबंधीच्या पण काही न्यूज आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटीने ओपन बुकचा कन्सेप्ट समोर ठेवला होता, तो आपण बघूयात. आता WHO हायड्रोक्लोरोक्विनच्या बाबतीत म्हटलेलं आहे की हायड्रोक्लोरोक्विन हे औषध जे आहे त्याचा हृदयावर इम्पॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे याच्या ज्या टेस्ट आहेत त्या थांबवण्यात याव्या आणि याचा वापरच बंद झाला पाहिजे, कारण हे मलेरियाचं औषध आहे. हायड्रोक्लोरोक्विनबद्दलचं सेपरेट लेक्चर आहे. कोविड-19चं जे काय प्लेलिस्ट आहे तिच्यामधून तुम्ही बघू शकता. मी ते सगळ्या दूर शेअर करून देईल. हे खूप चर्चेमध्ये आहे. मध्यंतरीच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांचंही स्टेटमेंट होतं की मी हायड्रोक्लोरोक्विन घेत होतो. माझ्या डॉक्टरांना मी त्याच्या संबंधी विचारलं होतं की मी हे घेऊ का, आणि डॉक्टर म्हटले तुम्हाला वाटत असलं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे असले डॉक्टर त्यांनी ठेवलेले आहेत की त्यांना वाटलं ते घेऊ शकतात, है ना. तर ठीक आहे, आता ट्रम्प यांचे डॉक्टर आहेत ते. पण एकंदरीतच हायड्रोक्लोरोक्विनच्या बाबतीत WHO आता क्लिअर केलेलं आहे, त्यांनी रेड सिग्नल दिलेला आहे. परंतु सौम्या स्वामीनाथन ज्या काही आहेत, तर सौम्या स्वामीनाथन यांनी पण म्हटलेलं आहे की भारतामध्ये आपण करू शकतो, पण स्ट्रिक्ट नॉर्म्स त्याच्यासाठी असले पाहिजेत. ओके, तर चीफ सायंटिस्ट आहेत WHOच्या, आणि सौम्या स्वामीनाथन हे नाव मी बऱ्याचदा आपण ऐकलं, त्यांच्या इंटरव्ह्यूज पण डिस्कस केले होते आपण मधल्या काळामध्ये. भारतात काल जवळपास 6,017 केसेस समोर आलेल्या आहेत आणि टोटल जी काही टॅली आपली होते आता ती जवळपास 1.5 लाखाच्या आसपास. ओके, पण एकंदरच एक गोष्ट लक्षात ठेवा की जी काही सिच्युएशन आहे ती अजूनही वर्स्ट आहे. विमानं कॅन्सल झालेली आहेत, रेल्वेचा जो काही मॅनेजमेंट आहे ते होत नाही आहे, हा ना. तर ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत अजून. दुसरी महत्त्वाची बाब, आता 4 महत्त्वाचे औषधं जे काही याच्यामध्ये आहेत की जिचा विचार केला जातो आहे, तर रेमडेसिवीर म्हणून आहे, लोपॅनोवीर किंवा रोटॅनोवीर एक रेमडेसिवीर, त्याच्यानंतर लोपॅनोवीर, रेटोवीर, किंवा त्याच्यानंतर इंटरफेरॉन बीटा 1A आणि हायड्रोक्लोरोक्विन, असे 4 आहेत बघा, 3 आणि 4. तर आपण ह्या बाकीच्या औषधांसंबंधीही जाणून घेऊयात. ऑलरेडी जे काही बेसिक्स व्हिडिओ आहेत तर ते आपण हायड्रोक्लोरोक्विन आणि त्याच्यावर बनवले होते, पण रेमडेसिवीर, लोपॅनोवीर हेही आपण बघून घेऊ. ओके, त्याचं डिटेलिंग मी तुम्हाला देईल. त्याच्यानंतर जैवविविधता कायदा आलेला आहे आज कुतूहलमध्ये 2002, तर एन्व्हायरमेंटच्या बुकमध्ये हा असतोच. एकंदरच जैवविविधतेचं संवर्धन आणि संरक्षण करणे, त्याच्यातल्या घटकांचा संतुलित वापर करणे, फायद्याचं योग्य समवाटप झालं पाहिजे, है ना, प्रॉफिट शेअरिंग आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी 2002मध्ये हा अस्तित्वात आला होता. ओके, आणि नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया 2003मध्ये स्थापन झालेली आहे. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वाघांच्या कृत्रिम स्थलांतराचा नव्याने घाट घालण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे जे वन्यमंत्री आहेत तर त्यांनी 50 वाघ जे आहेत, वनमंत्री संजय राठोड यांनी 50 वाघ यांच्या कृत्रिम स्थलांतराची घोषणा केलेली आहे. आता खरं तर हे प्रॅक्टिकली इतकं सोपं नाही आहे, आणि ते इथे एक्सप्लेनच आहे की एक वाघ पकडून आणि मग तो इकडे हे करायचा, आणि याच्या आधी हे वर्क झालेलं नाही आहे. म्हणजे कृत्रिम स्थलांतराचा विचार जिथं जिथं झालेला आहे, तर ते वाघ त्या ह्याच्यात टाकल्यानंतर तिथून निघून गेले आणि ते वर्क झालेलं नाही आहे. काही प्रकरणामध्ये वाघांचा मृत्यू झालेला आहे. एवढे 1-2 नाही, तर तुम्ही 50 वाघांचा कृत्रिम स्थलांतराची घोषणा ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही ते अभ्यासपूर्वक केलं पाहिजे. एकंदरीतच हे प्रॅक्टिकल नक्कीच नाही आहे. इथं कितीतरी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पण जर हे पुढे जाऊन वर्क होणार असलं तर त्यावेळेस आपण याला सिरियसली बघूयात. ट्रू कॉलर जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर ते ट्रू कॉलर तुम्ही मोबाईलमध्ये ठेवणं नक्कीच हितकारक नाही आहे, कारण त्याचा डेटा जो आहे तो सगळा जातो, आणि 4 करोड भारतीयांचा डेटा जो आहे ट्रू कॉलरवरचा तो डार्क नेटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे. डार्क नेट काय असतं, डार्क वेब म्हणजेच डार्क नेट. तुम्हाला काल सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे. सरफेस वेब, डीप वेब, डार्क वेब, डार्क नेट, या सगळ्या संकल्पना मी तिच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. हे रोज न्यूजमध्ये आहे, आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि त्याच्यामुळे जर तुम्ही तो कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा, जेणेकरून तुमच्या ह्या संकल्पना क्लिअर होतील. त्याच्यानंतर आता जे काही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे, तर चीन आणि भारताचे सैनिक जे आहेत त्यांचं हे सगळं पॅनगॉंग लेक आणि त्या सगळा जो लडाखमधला एरिया आहे तिथं चकमकी चालूच आहेत म्हणजे, आणि त्याच्यामुळे एकंदर जी सिच्युएशन आहे तिच्यामध्ये पंतप्रधानांनी NSA, CDS आणि तिन्ही सर्व्हिसचे चीफ यांचे रिव्ह्यूज घेतलेले आहेत त्या संबंधी, आणि लडाख चीनचा जे काही सगळा परिसर आहे तिथं काय होऊ शकतं आणि काय केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तिच्यामध्ये सुद्धा दुसरं चीनमधून पण चीनच्या पण हालचाली चालूच आहेत की झी जिनपिंग जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, थिंक अबाउट वर्स्ट केस सिनॅरिओ, स्केल बॅटल प्रिपेअर्डनेस.
तर त्यांनी त्यांच्या सरळ सरळ मिलिटरीला सांगितलं आहे की वर्स्ट सिच्युएशनसाठी तयार राहा, बॅटलसाठी प्रिपेअर राहा. ओके, जी त्यांची पीपल्स लिबरेशन आर्मीची ॲन्युअल मीटिंग होती तिच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि ही जी सिच्युएशन आहे तर याच्याबद्दल मी तुम्हाला मागे पण रेफरन्सेस दिले होते की त्याच्यामध्ये जे काही आहे दोन्ही देशाच्या सैन्यांचा वाद झाला होता. आणि पँगॉंग सो लेक जो आहे त्याच्यावर पण सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर पँगॉंग सो लेक जो आहे त्यासंबंधीचे डिटेल्स तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी बघून घ्या. तर नेक्स्ट वन, आता हे LG पॉलिमरची काल न्यूज बघितली होती. हायकोर्टाने आंध्र प्रदेशच्या त्यांना सांगितलं होतं की फक्त गव्हर्नमेंटची लोकं तिथं जातील, म्हणजे जी काही नियुक्त केलेली समिती आहे ती, पण कंपनीचे कर्मचारी तिथं जाणार नाही. परंतु आता सुप्रीम कोर्टाने कंपनीच्या स्टाफला तो प्लांट ॲसेस करण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे कालचा जो हायकोर्टाचा निर्णय होता त्याच्यानंतर कंपनी जी आहे ती सुप्रीम कोर्टात गेली होती आणि सुप्रीम कोर्टाने 30 जे स्टाफ मेंबर्स आहेत त्यांचे, तर त्यांना इमर्जन्सी ॲसेस दिलेला आहे तिथं. कारण याच्यामध्ये टोटल 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे. ओके, तर अर्ली आवर्समध्ये. आणि आपण हे सगळं प्रकरण ऑलरेडी बघितलेलं आहे आणि वीकली जे आपले व्हिडिओ येतील तिच्यामध्ये पण ते रिवाईज होऊन जाईल. दिल्ली युनिव्हर्सिटीने एक कन्सेप्ट समोर ठेवला होता की घरून तुम्ही ओपन बुक एक्झाम द्या. आता याच्यासाठी जवळपास 85% स्टुडंटनी नाकारलेला आहे. ओपन बुक एक्झाम म्हणजे काय, तुम्हाला पेपर मिळेल, तो पेपर घ्या आणि तुमच्याकडचे पुस्तकं असतील तिच्यात बघून लिहा, है ना, तुमच्यावर आहे ते ओपन बुक. ओके, आणि याच्यामध्ये ह्या बऱ्याच विद्यार्थ्यांना घरी राहून अभ्यास करणं जे आहे तर ते डिफिकल्ट होतं आहे. तर हे सर्वांच्याच बाबतीत आहे, फक्त MPSCच्या विद्यार्थ्यांचाही हा खूप मोठा इश्यू होता की लायब्ररीने अभ्यास कसा करू. तर हे सर्व दूर झालेलं आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आता थोडं विद्यार्थ्यांनी पण मोल्ड होणं गरजेचं आहे, फ्लेक्झिबल होणं गरजेचं आहे. जी परिस्थिती असेल, जशा परिस्थितीत तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या बाबतीत ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यांनी ओपन बुकसाठीचं हे केलं होतं. तुम्हाला जर असा ऑप्शन मिळाला की ओपन बुक एक्झाम, तर तुमचं तिच्यावर काय ओपिनियन असेल इन केस ऑफ युनिव्हर्सिटी एक्झाम्स? ऑब्वियसली तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ओपन बुकचा स्कोप तर देणार नाही. तर बघूयात तुमचं काय मत आहे ते तुम्ही सांगू शकतात. आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, ही जी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे ती शेतकऱ्यांचं जे काही इन्कम आहे 2022पर्यंत आपल्याला डबल करायचं आहे, त्यासंबंधीची ही योजना की तिच्यामध्ये योगदान देणारी एक. पण हिच्यामध्ये लोकांना, म्हणजे जे काही मासेमारी करणारी लोकं आहेत त्यांना रिलीफ, फायनान्शियल असिस्टन्स डायरेक्ट देण्यासंबंधी योजना जी आहे तिच्यामध्ये कुठल्याही बाबी नाही आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता हे फिशरी सेक्टरवर गिरिराज सिंग यांनी बुकलेट रिलीज केलेलं आहे ना. गिरिराज सिंग खूप चर्चेमध्ये होते लोकसभेच्या वेळेस. कन्हैया कुमारच्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत पहा. आणि त्याच्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये काय आहे की 9% मत्स्य जे काही उत्पादन आहे ते वाढवायचं आणि जवळपास एक्सपोर्टपासून जो काही आपल्याला पैसा मिळतो तो डबल करायचा आहे आपल्याला 2024-25पर्यंत. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, 9% प्रोडक्शन वाढवणं आणि 24-25पर्यंत डबल करणं एक्सपोर्ट, तर हे याच्यामध्ये आहे. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की फिश बॅन जे काही असतं दरवर्षी मॉन्सून सीझनमध्ये, तर ते 61 दिवस असतं. तर ते 61 दिवसांवरून कमी करून आता 47 दिवस करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता लोकांकडं एकूण 14 दिवस जास्तीचे आहेत मासेमारी करण्यासाठी वर्षातले. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे लंडनच्या लोकांना खादीचे मास्क तयार करून देण्यात येणार आहेत. आचार्य विनोबा भावे यांनी 1936मध्ये स्थापन केलेल्या गोपुरीच्या ग्रामसेवा मंडळाने 70 मीटर खादी वस्त्र लंडनला पाठवलेलं आहे. आणि लंडनला कार्यरत असणारं विनोबा साहित्य प्रसार केंद्र ना नफा ना तोटा हिच्यावर खादी वस्त्राचे मास्क बनवून तिथं विकणार आहे. आणि हिच्यातून 40 ते 50 हजार मास्क बनतील आणि जिच्यातून लोकांची गरज भागवली जाईल. तर लंडनवासियांना आता खादीचे मास्क मिळणार आहेत. ओके, आणि विनोबा भावेंचं नेमके रेफरन्सेस इन केस ऑफ आपली हिस्ट्री जी आहे ते काय काय होते बरं, कुठं कुठं इतिहासामध्ये आपल्याला विनोबा भावे दिसतात, है ना. एक जे होतं ते म्हणजे काही इंडिव्हिज्युअल सत्याग्रह होता, तिच्यामध्ये विनोबा भावे येतात. त्याच्यानंतर भूदान चळवळ जी आहे तिच्यामध्ये विनोबा भावे येतात. इंडिव्हिज्युअल सत्याग्रहमध्ये विनोबा भावे सोडून अजून कोण कोण होतं त्याची मला यादी सांगा बरं जरा कमेंट बॉक्समध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारद्वारे ग्रामपंचायतीला जो काही निधी मिळतो तिच्यातला अखर्चित निधी, म्हणजे जो खर्च झालेला नाही आहे, पडून आहे, तो मागवलेला आहे परत. राज्यात एकूण 28,000 ग्रामपंचायती आहेत
आणि विविध विकास कामांसाठी केंद्रातर्फे त्यांना जो निधी मिळतो तो आता केंद्राने परत मागवलेला आहे. त्याच्यानंतर राज्य सरकार याच्यामुळे अडचणीत सापडलं, करोनामुळे जे काही अडचण राज्य सरकारला आज आर्थिक येते आहे त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी राज्य सरकारने हा एक पर्याय घेतलेला आहे. परंतु ग्रामपंचायतींचा हक्काचा असणारा केंद्राचा निधी येत्या काळात ग्रामपंचायतींसाठी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. त्याच्यानंतर खगोलीय क्षणिक विस्फोटाच्या उत्सर्जनाचा वेग मोजण्यात यश आलेलं आहे संशोधकांना. पृथ्वीपासून 50 कोटी प्रकाश वर्ष दूर असलेल्या एका गूढ खगोलीय क्षणिक विस्फोटामध्ये उत्सर्जनाचा वेग मोजण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आलेलं आहे. आता अतिशय दुर्मिळ असणारी ही घटना आहे. संशोधनामुळे येत्या काळामध्ये मग ताऱ्याचा मृत्यू होणं, नवतारा किंवा सुपरनोवा यांच्यासह अनेक खगोलीय घटकांवर नव्याने प्रकाश पडू शकेल. आता उत्सर्जनाचा अभ्यास जो आहे तो क्ष किरण, अतिनील किरण आणि रेडिओ तरंगलांबी यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. या स्फोटाचं जे नाव आहे ते काऊ असं ठेवण्यात आलेलं आहे. MCQ साठी हे लक्षात ठेवा. हायड्रॉक्झिक्लोरोक्विन बरोबरच ॲरिथ्रोमायसिन हे हानिकारक आहे, WHO ने सांगितलेलं आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि ॲरिथ्रोमायसिन याचा हृदयावर विपरीत परिणाम होतो आणि त्यांच्याद्वारे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन जो आहे तर त्याच्या रुग्णांच्या चाचण्या बंद करण्यास निर्णय WHO ने घेतलेला आहे. भारतात मात्र हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे रिझल्ट जे आहेत ते बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असल्यामुळे वैद्यकीय देखरेखीखाली त्याचा वापर होऊ शकतो असं ICMRचं म्हणणं आहे. सौम्या स्वामीनाथन यांचंही त्याबद्दलचं मत पॉझिटिव्हच होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली टाळेबंदी आता 31 मे येतोय. 31 मे नंतर काय करायचं, याच्यामध्ये शिथिल करायची काय करायची, तर त्याच्यासाठी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव जे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर बघूयात. आता एक दुसरं महत्त्वाचं प्रकरण ते म्हणजे टोळधाड. आता ह्या ज्या लोकस्ट असतं बा, डेझर्ट लोकस्ट किंवा वाळवंटातल्या टोळधाडीमुळं पश्चिम भारतात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. टोळधाड जी आहे ती आपल्या देशात नेहमीची बाब आहे, परंतु हा हल्ला प्रचंड आहे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये टोळधाडी सक्रिय आहेत. आणि स्पॉटलाईट इयरबुकमध्ये सुद्धा आपण रेफरन्सेस लास्ट इयरचे बघितले होते. म्हणजे हे दरवर्षी आपल्याला याचा अनुभव आहे, परंतु याच्यात यावर्षी याची तीव्रता जास्त आहे. राजस्थानला पर्यावरण मंत्रालयाच्या नुसार सर्वात जास्त फटका बसला आहे. पूर्वेकडेही याचा प्रसार होऊ शकतो आणि तिच्यातून अन्न सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो, कारण हे जे टोळधाड असते ही सगळं शेतातलं पीक नष्ट करते आणि त्याच्यामुळे ते प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्यानंतर ॲप आणि पोर्टल जर तुम्ही बघितलं तर तिच्यामध्ये बेवक्यू नावाचं एक ॲप आहे. दारू खरेदीसाठी आभासी टोकन निर्माण करणारा मोबाईल ॲप आहे. केरळमधील कोचीतल्या स्टार्टअप कंपनीद्वारे बनवण्यात आलेलं आहे आणि गुगलने आता प्ले स्टोअरवर हे उपलब्ध करून दिलेलं आहे. मद्याच्या दुकानाबाहेरची गर्दी कमी करण्यासाठीचं हे ॲप आहे, तर ते एक लक्षात ठेवा. कालचे प्रश्न बघा. कृषी क्षेत्राला नकारात्मक ठरणाऱ्या खालीलपैकी गोष्टी कुठल्या? सर्वच आहेत. वन्यजीव संघर्ष, कृषी उत्पादन पुरवठा साखळीचा अभाव, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी, बदलतं हवामान, अबकड सगळं आहे. त्याच्यानंतर अयोग्य जोडी ओळखा. अंगोरा बकरी आणि अंगोरा लोकर हे अयोग्य आहे ना. अंगोरा ससा, अंगोरा लोकर आणि पश्मिना बकरी पश्मिना लोकर. सो फक्त ब चुकीचं याच्यातलं. खालीलपैकी कोणता घटक स्वयंपाकघरातील नॉनस्टिक कोटिंग कुकवेअरमध्ये असतो? टेफ्लॉन असतं बघा. ओके, जर जे नॉनस्टिक भांडी आहेत तुमच्या स्वयंपाकघरातली त्याला टेफ्लॉन लागलेलं असतं. अँथ्रॅक्स हा आजार जो आहे तो कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे? तर तो लोकर उद्योगाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पारा सोडून असा कोणता घटक आहे, एलिमेंट आहे, तो द्रव रूपात असतो रूम प्रेशरला? तर तो ब्रोमीन आहे. आजचे प्रश्न घ्या. बलबीर सिंह दोसांझ वरिष्ठ यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघात समावेश. लंडन 1948, हेलसिंकी 1952, मेलबर्न 1956. 1952 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले क्रीडापटू. द गोल्डन हॅट्रिक, माय हॉकी डेज हे त्यांचं आत्मचरित्र आहे. पुरंदरदास हे कर्नाटकी संगीताचे जनक आहेत. पुरंदरदास हे वैष्णव परंपरेशी संबंधित आहेत. बिनचूक विधान ओळखा. फक्त ब, दोन्ही अब, दोन्ही नाही. पुंटियस सँक्टस ही गोड्या पाण्यातील माशाची प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? तमिळनाडू, केरळ, ओडिसा, तेलंगणा. आपण रेग्युलर सर्च इंजिनद्वारे इंटरनेटवर ज्या बाबी शोधतो याला खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? सरफेस वेब, डीप वेब, डार्क वेब यापैकी सर्व. खालीलपैकी किती डेसिबल आवाज त्रासदायक ठरू शकतो? त्याच्यापेक्षा जास्त बाबा. 80 डेसिबल, 100 डेसिबल, 15 डेसिबल, 75 डेसिबल. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईट